आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकसभेत आज देखील परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा। राहुल गांधी चर्चेमध्ये सहभागी होणार। दुपारी 12 वाजल्यापासून विधेयकावर चर्चा होणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह दुपारी 2 वाजता उत्तर देणार। पंतप्रधानांना जबाबदारी घ्यावी लागेल। परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना प्रियंका गांधींचा हल्लाबोल। पायलट गन चालवण्याची ऑर्डर कोणी दिली? गृहमंत्री उत्तर देणार का? पंतप्रधानांना कॅमेराचा नाही तर हृदयाचा अँगल बदलावा लागेल असाही निशाण। विद्यार्थी आंदोलनासंदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर सीजेपीचा आक्षेप। सरकारला एफआयआरवर कार्यवाहीसाठी तपास करण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली, अत्यंत गंभीर। सौरव दास यांची प्रतिक्रिया। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा। पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरू राहिल्यास पुन्हा आंदोलन। विद्यार्थ्यांना जेलमधून सोडा, गुन्हे मागे घ्या, अभिजित दिपकेंची मागणी। केंद्रीय गृह सचिव, आयबी प्रमुख आणि गृहमंत्री अमित शहांची बैठक। आंदोलकांवरील एफआयआर तपास सुरू ठेवण्यास कोर्टानं सांगितल्यानंतर बैठकीला महत्त्व। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल। राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल, तर आज विशेष जलदगती न्यायालयासमोर आरोपपत्र सादर होणार। अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेंची 6 तास चौकशी। पेपरफुटीमध्ये 5 लाख ते 50 लाखांपर्यंत व्यवहार झाल्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाई करण्याची ऋषिकेश गांगुर्डेंची मागणी। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटीमध्ये पुणे महापौर कार्यालयाचे कनेक्शन काय? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंचा सवाल। इंस्टाग्रामसह प्रमुख समाज माध्यम कंपन्यांना नोटीस। सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या नियमनाच्या मुद्द्यावरून नोटीस। माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विषयक स्थायी समितीची नोटीस। कंपन्यांच्या प्रतिनिधींना 3 ऑगस्टला हजर राहण्याचे समन्स। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्यामुळे कारवाई होत असल्याची चर्चा। 9 राजकीय बातम्या। सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग। अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंकडून मोदींची भेट। विकास कामांसंदर्भात आणि सदिच्छा भेट असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या गेल्या आठवड्यामध्ये भेट घेतल्याचं समोर। राष्ट्रवादीच्या भेटीगाठी, एनडीएमध्ये जाण्याच्या हालचाली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही। विलीनीकरणासंदर्भातील प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। अमित शहांच्या विरोधात काँग्रेस पुण्यामध्ये आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनाला अद्याप पुणे पोलिसांची परवानगी नाही। गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता। दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडून सुप्रीम कोर्टामध्ये मुदतवाढीसाठी हालचाली। सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत 3 ऑगस्टला संपणार। निवडणूक 3 महिन्यामध्ये घेण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांची 2 तास शाळा घेतली। विकास कामांवर लक्ष द्या, शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। मंत्र्यांनी कोणकोणती कामं केली याचा 3 महिन्यांचा अहवाल देण्याच्या सूचना। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची आज मराठा बांधवांसोबत बैठक। जरांगेंकडून राज्यभरातील मराठा बांधवांना बैठकीचे निमंत्रण। बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। 1.5 वर्ष उलटूनही खंडणी हत्येच्या सुनावणीला सुरुवात नाही। नाशिकमधील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात ठाकरेंच्या युवा सेनेचं अनोखं आंदोलन। फलक आणि खड्डे पडलेले टी-शर्ट घालून प्रशासनाचा निषेध नोंदवला। खोल समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना सॅटेलाइट फोनचं वितरण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये 5 सॅटेलाइट फोनचं वितरण। फोनद्वारे खोल समुद्रामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंगची सुविधा उपलब्ध असणार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। 22 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। गोंदिया, गडचिरोलीमध्ये पावसाचा आज ऑरेंज अलर्ट। जळगाव, पुणे घाट, सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 8,000 झाडं तोडण्यास मंजुरी। मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रस्तावाला हिरवा कंदील। तोडलेल्या झाडांच्या बदल्यामध्ये 20,000 झाडांचं पुनर्रोपण केले जाणार। नाशिकच्या दिंडोरी, सुरगाणा आणि पेठ परिसरामध्ये 24 तासामध्ये 2दा भूकंपाचे धक्के। नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर। प्रशासनाकडून पायाभूत सुविधांच्या सुरक्षेच्या तपासण्याच्या सूचना। पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एफडीएची मोठी कारवाई। 4 दिवसामध्ये
55,70,000चा साठा जप्त. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेलचे परवाने निलंबित. पुणे, सातारा आणि सांगलीमधील 8 ठिकाणी छापे. हैदराबादमधील अनेक भागांमध्ये काल मुसळधार पाऊस. पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं. परिणामी रस्ते वाहतूक मंदावली होती. केंद्र सरकारकडून साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध केले लागू. 1 ऑगस्टपासून देशातील कोणत्याही साखर व्यापाऱ्याला साखरेचा साठा 30 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवता येणार नाही. अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून याबाबतचं परिपत्रक जारी. नवी दिल्लीमध्ये सरकारी वाहनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून एक अधिकारी एक सरकारी गाडीची पॉलिसी लागू. या संदर्भात अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाकडून सर्व सरकारी कार्यालयांसाठी आदेशाचं परिपत्रक जारी. दिल्लीमध्ये टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडून 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात संघटना आक्रमक. हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचं हृदयविकारानं निधन. लंडनमधल्या रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. सुनील यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा.